हाय हॅलो, कसे आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे रथसप्तमी. तर आज छोटीशी रांगोळी काढली. तुळशीच्या बाजूला शेणाचा सडा टाकून घेतला आणि रथाची अशी रांगोळी काढली. ओल्यामध्येच अगोदर रांगोळी काढली होती, नंतर उशीर झाला होता त्याच्यामुळं घाईघाईत तसं केलं. पण ते काय झालं, रांगोळी नंतर दिसेनाशी झाली. ओल्यामध्ये ते विरघळून गेल्यानं परत डबल त्याच्यावरूनच गिरवली आणि बाजूला छोटीशी चूल मांडून दूध पण उतू घालवलं. नंतर सूर्यदेवांना सकाळी जलपण अर्पण केलं. पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि फूल असं घालून साधी सिंपलच हे करते, बाकी काही नाही हे करत. रथाची रांगोळी काढून तुळशीची पूजा, देवपूजा आणि गोडमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता अजून. अगोदर पूजा वगैरे करून घेतली. देवपूजा झाली की बाहेरची पूजा केली आणि दूध उकळताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि तांदूळ घालते. त्याच दुधापासून नंतर खीर बनवली तरी चालते. मी असंच आता पुरणपोळी बनवणार होती म्हटल्यानंतर ते प्रसाद म्हणून असंच घेतलं सगळ्यांनी. नंतर मग पुरणपोळीची तयारी चालू केली. अगोदर डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 वेळा आणि कुकरलाच लावते डाळ, कारण सकाळचं घाई असते त्याच्यामुळं मग पातेल्यामध्ये शिजाय वेळ जातो. पाणी उकळून घेतल्यावर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घालून घेतलं आणि डाळ घातली की असं 1 मिनिटभर असंच हलवत ना हे करून घ्यायचं, उकळी येऊन द्यायची आणि नंतर टोपण झाकायचं. मग सगळी डाळ व्यवस्थित शिजली जाते. नाहीतरी कुकरमध्ये काय होतं, एक डाळ शिजते, एक डाळ कच्ची राहते. त्याच्यामुळं मग तसं करायचं. आणि डाळ शिजवून ठेवली की लगेचच कणिक मळायला घेतली. 1 चमच्याभर साखर घेऊन थोडंसं पाणी टाकून ठेवलं, म्हणजे साखर विरघळून जाते. आणि थोडीशी हळद आणि मीठ घातलं आणि लगेचच कणिक मळायला ठेवले. डाळ शिजत ठेवली की लगेच कणिक मळून घेते, कारण तोपर्यंत मग बाकी आवरेपर्यंत कणिक व्यवस्थित भिजली जाते. आणि कणिक जेवढी व्यवस्थित मर्दून मळल तेवढं कसं पुरणपोळी आपली सॉफ्ट होते. आणि इकडे कसं होतं, आधीच म्हणजे मोठंच असं दळलेलं असतं, अगदी म्हणजे चिकटपणा नसतो पिठाला जास्त. त्यामुळं मग असं जास्त वेळ भिजत ठेवते व्यवस्थित असं मर्दून आणि थोडंसं त्याला होल करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवते. मग व्यवस्थित कणिक भिजली जाते आणि सॉफ्ट पण होते मग. आणि ते मग बाजूला ठेवून दिलं तसंच झाकून आणि लगेचच मग गुळवणी बनवायला घेतलं, कारण पुरणपोळी गुळवणी दूध असं खायला आवडतं. इकडे अशा प्रकारचा गूळ भेटतो. थोडासा कचरा असतो गुळामध्ये, पण गूळ चवीला छान असतो. ते पाण्यामध्ये ठेवून तसंच बाजूला ठेवून दिलं आणि लगेचच तांदूळ निवडून धुवून घेतले. तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवते. पाणी घालून ठेवलं की काय होतं, भात असा मऊ शिजला जातो व्यवस्थित आणि 2 शिट्ट्यामध्ये भात शिजतो. डाळ झाली की नंतर त्याच कुकरमध्ये लावते. दुसरा कुकर वगैरे नाही काढत, कारण भांडी भरपूर पडतात मग तसे. मग ते तांदूळ साईडला ठेवून दिलं आणि लगेचच मग भज्याचं मळायला घेतलं. डाळीचं पीठ थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित अगोदर पीठ मिक्स करून घेते. असं फेटून घेतलं की काय होतं, भज्याला आतनं जाळी पडते चांगली. मग भजी आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातात. त्याच्यामुळं अगोदर मग पीठ असं फेटून घेते चांगलं. हाताने चमच्याच्या साह्याने कशाने तुम्ही असं फेटलं तरी चालतं, पण पीठ फेटून केलं की भजी छान होतात. असं फेटून घेतलं मग व्यवस्थित. लगेचच मग कांदा पण चिरून घेतला. कांदा मग असा मोकळा करून घ्यायचा, सुट्टा सुट्टा एक एक कांदा फोडून लगेचच त्याच्यामध्ये मग घालून घेतला पिठामध्ये. कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची जे फ्रीजमधून काढायचं आहे ते एक सगळं काढून पाण्यात टाकून ठेवते. मग जे पाहिजे तसं लगेच कट करून घ्यायला येतं आपल्याला. मग वेळ पण आपला वाचतो
एक एक आठवून म्हणजे परत काढत बसले की वेळ जातो जास्तीचा. मिरची थोडीशी मोठी चिरून टाकली होती, कारण मुलं नंतर मग साईडला काढून खातात. आणि थोडीशी चिमटभर हळद आणि ओवा असा हातावरच मॅश करून घातला. असं पण छान होतात भजी. बाकी काही घातलं नव्हतं, बाकी मसाला वगैरे. घाई असेल तर मग असं झटपट सिंपल असं करून घेते. मग पीठ मळून साईडला ठेवून दिलं आणि नंतर भजी तळायच्या वेळी मग त्याच्यामध्ये थोडासा सोडा घातला की थोडंसं पाणी घालायचं, सोडा ॲक्टिव्ह होऊ द्यायचं चांगला. आणि नंतर मग कडलेलं तेल घालून 1-2 चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग भजी तळून घेतलं. मोठे मोठेच बनवले होते, पण आतमध्ये कच्चे वगैरे काही राहत नाहीत. व्यवस्थित भाजलं की आतमध्ये इथपर्यंत जाळी पडते. भजी तळून घेतलं तोपर्यंत आमटीची पण बाकी तिकडे तयारी. ते तळतच ते काय हाय फ्लेमवर तळायचं नाही, थोडंसं कमी गॅसवर तळलं की व्यवस्थित क्रिस्पी पण होतात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. त्यामुळं मग ते तळेपर्यंत बाकीचे पण तोपर्यंत म्हणजे आवरून घेतलं. आमटीचं खोबरं वगैरे कट करून घेतलं. खोबरं आणि जिरं अगोदर बारीक केलं व्यवस्थित, आणि नंतर मग आलं लसूण कोथिंबीरची देठ होते ते त्याच्यामध्ये घातले आणि नंतर ते वाटून घेतलं. तोपर्यंत कुकर पण थंड झाला होता. डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली होती. आणि हे बघू शकता, भज्याला अशी व्यवस्थित अशी जाळी पडते, आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातात. आणि भजी तळून झालं की त्याच तेलामध्ये कुरडी पण तळून घेतली आणि बाजूला वेलदोडं ठेवलं होतं गरम व्हायला गॅसवरतीच. कारण काय होतं, इथल्या हवेमध्ये असं मऊ पडले जातात, मग ते बारीक होत नाहीत पटकन. त्याच्यामुळं मग तसं ठेवून दिलं की गरम झाले की नंतर मग ते कडक येतात, कडकपणा आला की मग बारीक होतात. लगेचच मग तळून झालं की आमटीला फोडणी घालायला घेतली. तेलामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि हे वाटण वाटलेलं घातलं. अगोदर तो खोबऱ्याचा मसाला व्यवस्थित भाजून घेतला आणि नंतर मग टोमॅटो घातलं. टोमॅटो पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं आणि थोडासा मसाला मी दुसऱ्या पातेल्यात बाजूला काढून घेतला आणि याच्यामध्ये मग चटणी घालून घेतली. कारण आमटी थोडीशी तिखट करते, पुरणपोळी गोड असते म्हटल्यानंतर आमटी थोडी तिखटच आवडते. पण मुलं एवढं तिखट खात नाहीत म्हटल्यानंतर मुलांसाठी मग सेपरेट मसाला साईडला काढला. त्याच्यामध्ये मग त्यांना दुसरी आमटी बनवून घेते. मसाला ऑलरेडी भाजलेलंच आहेत. आता त्या पातेल्यात पण येळवणी घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये पण दोन्ही एकसंग होऊन जातं. आणि येळवणी गरमच होतं अगदीच, त्याच्यामुळे नंतर गरम करून वगैरे घ्यायची काही गरज नव्हती. आणि 1 मिनिटभर असं प्लेट असं झाकून ठेवते, बारीक गॅस अगदी कमी असतो. आणि वरून पाणी लागलं तर थोडंसं गरम करून पाणी घालून घेतलं आणि कोथिंबीर घातली थोडीशी. तोपर्यंत भात पण झाला होता. डाळ काढली की लगेच त्याच्यामध्ये भात लावून घेतला होता आणि बाजूच्या गॅसवर गुळवणी पण उकळून घेतलं. गुळ बऱ्यापैकी विरघळला की नंतर एक उकळी काढली की भास होऊन जातं. जास्त वेळ काय शिजवत बसायची गरज पडत नाही. आणि हे येळवणी काढलेलं तेच पातेलं परत घेतलं, त्याच्यामध्ये तूप घालून गूळ घातला. असं केलं की कसं भांडी पण कमी पडतात आणि ह्याच पातेल्यावरती चाळण बरोबर बसते. त्यामुळं मग येळवणी काढतानाच ह्याच्यात काढते, म्हणजे नंतर पुरण पण परतून होतं त्यात आणि वाटायला पण त्याच्यामध्येच येतं. थोडीशी भांडी पण कमी पडतात. नाहीतर असं कसं करायला घेतलं की सगळं स्वयंपाक भांडीत जास्त पडतात. मग थोडंसं तूप गूळ घालून घेतला, डाळ घातली. गूळ फक्त आणखी थोडासा चेचून घे पाहिजे होता, पण थोडासा मोठाच घाईत मी तसाच टाकला. पण व्यवस्थित असं मग मॅश करून घेतलं. पुरण व्यवस्थित परतलं की कसं पुरणपोळीला छान चव येते. मुलं जास्त पोळी खात नाहीत, एकच पोळी खातात, पण पुरण जास्त खायला आवडतं. असंच छोटं पेड्यासारखे गोळे करून दिले ना, पुरण आवडीनं खातात. आणि सुंठ बडीशेप असेल तर आणखी छान चव येते. ते नव्हतं माझ्याकडे म्हटल्यानंतर मग मी वेलदोडंच थोडंसं जास्ती घातलं होतं.
आणि मग लगेचच गरम आहे तोपर्यंतच वाटून पण घ्यायचं. गरम वाटलं की कसं पटकन वाटलं जातं, जास्त वेळ लागत नाही मग. आणि वेलदोडं काय करते नंतर घालते. पुरण वाटताना काय होतं, थोडंसं जड जाडसर वेलदोडं असेल तर मग चाळणीमध्येच ते अडकून राहतात. त्याच्यामुळे मग वाटून झाल्यानंतर वरून घालते परत. आणि वाटून झालं की मग त्याच्यामध्ये वेलदोडं घालून मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि मग कणकीला आता तेल लावलं. अगोदर मी तेल वगैरे लावलेलं नव्हतं, त्यामुळं आता तेल लावून जरा व्यवस्थित अशी मर्दून घेतली आणखी. आणि मग लगेचच पोळ्या पण लाटायला घेतल्या. आता गरम होतं सगळंच, दूध, भात, आमटी. आता काही गरम करून पण द्यायची गरज नव्हती. 9:30पर्यंत होऊन जातं माझं हे सगळं. आणि लगेचच मग पोळी पण लाटाय घेतली. जास्त असं केलं तरी कसं कमी वेळात होऊन जातो स्वयंपाक आणि वेळ लागत नाही जास्त काय. आणि जास्त पसाराही पडत नाही. मग ज्या त्या वेळी ज्या ते घेतलेलं आवरून ठेवलं की झटपट होऊन जातं. आणि पोळी फक्त सकाळच्याच करते, म्हणजे सकाळी खायच्या तेवढ्याच. संध्याकाळच्या परत संध्याकाळ लाटते. कारण कसं पुरणपोळी गरम गरमच खायला बरे वाटते. भात आमटी काय नंतर ते असलं तरी चालून जातं, पण पोळी गरम असेल तर मग मुलं पण काय करतात, तूप पोळी खातात. ते असं आपल्यासारखं गुळवणी दूध असं कुस्करून वगैरे नाहीत खात, ते तुपात बुडवून खातात पोळी. त्यामुळं मग तसं करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. या मग पुरणपोळीचं जेवण जेवायला.